टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही बोलायचं पृथ्वीराजनं आज खेळायला तयारी दाखवली। शिवराजवर अन्याय झाल्यामुळे शिवराज तयार असणार। काही शेवटी झाली काय माझा रेडी झालेला आहे। रेडी सगळ्यांचे रेडी काय ओके पंडित होय होय सुजित एक मिनिट पुढचे रेडी ना विजय रेडी झाले विजय अण्णा विजय रेडी झाले असे तुझं झाले काय माझं चालू कर नाही वरना पहिला तुझ्यावर आहे आपलं 25 ला माझं विजय त्याला 25 का दोघांना 25 दोघांचा योग्य सन्मान राखला पाहिजे। अशीच पद्धत आहे बऱ्यापैकी आता काय नाव तुम्ही त्यांनी तयारी दाखवावी पहिली गोष्ट। एकच कुस्ती घ्यायची आपल्याला काय शेवटी चांगली केसरी नाही मजेर म्हणतोय मी बघूया आपण काय करायचं त्या परी तयारी देतो। आता पृथ्वीराजने दाखवली आता आपण जी बोलणार आहे त्या शिवराजने तयारी दाखवली पाहिजे। त्यांनी वेळ तारीख दिली पाहिजे दोघांनी त्या दिवशी आपण पृथ्वीराजची आता बाईट बघितली मी त्यानं लाईव्ह म्हणजे बाईट दिलेली आहे की मी पृथ्वीराज ह्याच्यावर शिवराजवर खेळायला तयार आहे म्हणून। शिवराज अन्याय झाला आहे म्हणजे तर शिवराज कुस्ती खेळणारच म्हणजे ह्यात कसं होतं माहिती आहे का महत्त्वाचं म्हणजे पृथ्वीराज खेळायला तयार व्हायला पाहिजे होता त्याच त्यानं बाईटच दिली खेळ तयार आहे म्हणून महत्त्वाचा हा भाग होता। बाईट झाली त्याची माझ्या स्टेटसला ठेवली आहे बघा मी व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवली आहे बघा। आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं ही पण म्हटलंय म्हणजे आपण जो मुद्दा उचलून धरला आहे पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे आपण जो मुद्दा उचलून धरला आहे त्याला ते वाईट वाटतं म्हणजे जर कमी त्याला पण कळालं की चुकीचा निर्णय आहे। हे सांगितलं की मी आज सकाळी न्यूजच्या माध्यमातून मी बघितलं पृथ्वीराज मोहोळ हा शिवराज राक्षेबरोबर ज्या कुस्तीचा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता गेली एक आठवडा झालं चालू आहे त्या वादावर आज पृथ्वीराजनं भाष्य केलेलं आहे की मी त्याच कुस्ती खेळण्यास परत तयार आहे। आणि खरं पृथ्वीराजचं अभिनंदन केलं पाहिजे। आणि एवढ्या मोठ्या खेळाडू वृत्तीनं त्यानं आज मान्य केलं की कुस्ती खेळण्यास मी तयार आहे म्हणून पुन्हा एकदा। आणि खरं दुसरी एक गोष्ट त्यानं महत्त्वाची बोललेली आहे की पंचाच्या निर्णयाचं वाईट वाटतं हे पृथ्वीराज मोहोळनं आज बाईटच्या माध्यमातून सांगितलेलं की पृथ्वीराज पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं आहे कारण जो मुद्दा आम्ही गेली 3-4 दिवस झालं मांडलेला आहे सर्व मीडिया पुढं संपूर्ण महाराष्ट्रापुढं त्या मुद्द्याचं पृथ्वीराजनं पण समर्थन केलं। ह्या गोष्टीचं खरं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे पृथ्वीराजचं। म्हणून आज मी ही पत्रकार परिषद बोलवली आहे। पृथ्वीराज हा 2025चा महाराष्ट्र केसरी आहेच त्याबद्दल कुठलाही बदल किंवा कुठलीही त्यात शंका नाही पण तरीसुद्धा तो शिवराज राक्षेबरोबर पुन्हा कुस्ती खेळण्यास तयार आहे कारण जो वाद महाराष्ट्रामध्ये उठला आहे तो वाद कुठंतरी थांबला पाहिजे असंही पृथ्वीराजच्याही मनाला वाटलं असेल म्हणून त्यानं आज खरं आज ती तयारी दाखवली असेल। आणि मला वाटतं की शिवराजवर अन्याय झाला आहे त्यामुळे तोही तयारी दाखवेल कुस्ती खेळण्यासाठी। आणि ही कुस्ती मी दोघांच्या संमतीनं दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये घेण्याची तयारी मी आज दाखवलेली आहे। आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो की ही कुस्ती पुन्हा सांगली शहरामध्ये मी घेत आहे आणि दोघांचा योग्य तो सन्मान करून दोघांना 25-25 लाख रुपयाचं बक्षीस देऊन ही कुस्ती आज मी तरुण भारत स्टेडियम सांगली येथे घेण्याची माझी तयारी आहे। आता पृथ्वीराजने तयारी दाखवलेली आहे शिवराजने संध्याकाळपर्यंत त्याचा रिप्लाय येईल त्याप्रमाणे दोघांच्या तारखेवर ही कुस्ती सांगली शहरामध्ये घेऊन मी या दोघांचा सन्मान करून दोघांना 25-25 लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करतो। या पाठीमागचं कारण एवढंच आहे या कुस्ती पाठीमागचं की जो महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो एक संभ्रम तयार झालेला आहे की अन्याय झालेला आहे। बरं पृथ्वीराजची ह्या चुकी नाही पहिल्यापासून सांगितले 55 शिट्टी वाजल्यानंतर त्यानं तो कुस्ती सोडून
त्याचा विजय साजरा केला. शिवराजवर अन्याय झाला म्हणून त्यानं मॅटवर काही गोष्टी केल्या. परत मी काहीतरी प्रसारमाध्यमातून माझ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण ह्या सर्वांचा विचार केला तर ही कुठंतरी थांबलं पाहिजे. आमचं कुस्ती क्षेत्र कुठंतरी टिकलं पाहिजे, कुठंतरी कुस्ती वाचली पाहिजे. ह्यासाठी हा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी ही कुस्ती सांगली शहरामध्ये घेतो आहे. कारण सांगली शहरामध्ये, सांगली जिल्ह्याला कुस्तीची मोठी परंपरा आहे. ह्या सांगली जिल्ह्याने हिंदकेसरी मारुती माने भाऊ आहेत, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर आणि जवळजवळ 7 ते 8 महाराष्ट्र केसरी ह्या सांगली जिल्ह्यानं ह्या महाराष्ट्राला, देशाला दिलेले आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्यात हा संपूर्ण वाद जो उठला आहे महाराष्ट्रामध्ये, तो सांगली जिल्ह्यात येऊन थांबेल अशी मला अपेक्षा आहे. म्हणून ही कुस्ती आयोजन करण्याचं माझं आमच्या फाउंडेशनने निर्णय घेतलेला आहे. यापूर्वी ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा मी मागणी केलेली होती. कारण तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी 2 वर्षापाठीमागं सांगली शहरामध्येच आपण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र केसरी स्पर्धा सांगली जिल्ह्याला आयोजन करण्याची संधी मिळावी व त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र केसरी विजेत्याला मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईन म्हणून मी त्यावेळी चंद्रहार पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्यावेळेस मी जाहीर केलेलं होतं. आजही माझी ती मागणी आहे की सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीच्या आयोजनाची संधी मिळावी. कारण 2008 साली मी महाराष्ट्र केसरी झाल्यापासून कडेगावच्या 15-16 वर्ष झालं महाराष्ट्र केसरीची संधी सांगली जिल्ह्याला मिळालेली नाही. नुसती संधी मिळून उपयोग नाही, त्या होणाऱ्या महाराष्ट्र केसरीचा सांगलीत सन्मान झाला पाहिजे. 1 कोटी रुपये देऊन त्याचा सन्मान झाल्यानंतर ती प्रथा पडली पाहिजे. 1 कोटी रुपये ज्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला जर ह्या सांगली जिल्ह्यामध्ये दिले तर पुढच्या वर्षी जो स्पर्धा घेणार आहे त्यांनाही 1 कोटी दिले पाहिजेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये ही प्रथा पडली पाहिजे. त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच आहे की एक पैलवान महाराष्ट्र केसरीच्या पदापर्यंत पोहोचेपर्यंत जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये खर्च करून तिथं पोहोचतो. आयुष्यातले 15-20 वर्ष खर्च करून तिथंपर्यंत पोहोचतो. ऐन उमेदीच्या काळात कुठला सण नसतोय, कुठला वार नसतोय, सुट्टी नाही, काय नाही, 15-20 वर्ष असं सलग काढून तो त्या पदापर्यंत पोहोचतो. संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळजवळ 100 टॉपचे म्हणजे जे खरं नावाजलेले पैलवान आहेत ते तिथे त्या स्पर्धेमध्ये उतरतात आणि त्या 100 जणांमधनं वर्षातनं 1 महाराष्ट्र केसरी येतो. मग त्या महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपये म्हणजे हे योग्य बक्षीस आहे असं मला वैयक्तिक एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतं. त्यामुळे मी हे बक्षीस जाहीर केलेलं होतं आणि त्या पद्धतीने कधीही माझी तयारी आहे. कारण ह्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल कुस्ती क्षेत्रासाठी माझं मोठं काम चालूच आहे. पण बैलगाडी क्षेत्रासाठी शेतकऱ्यांच्या जो जिव्हाळ्याचा आवडीचा विषय आहे त्या बैलगाडी स्पर्धा पण मी घेतलेल्या पाठीमागं आयोजन केलेलं आपल्या सर्वांना माहिती आहे. तिथं पण असाच वाद तयार झालेला होता. त्या वादात मी 1 थार बक्षीस होतं. तिथं वाद तयार झाल्यानंतर कुठंतरी त्या बैलगाडी क्षेत्राला काळीमा लागू नये. जसं आज आमच्या कुस्ती क्षेत्रामध्ये जरा जे वाद तयार झाला आहे, कुठंतरी कुस्ती क्षेत्राला बदनाम व्हायला लागले, तसं बैलगाडी क्षेत्र कुठंतरी बदनाम होऊ नये म्हणून मी 1 थारच्या बदल्यात 2 बैलांना 2 थार देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याच पद्धतीनं आज मी शिवराज असेल किंवा पृथ्वीराज असेल दोघांनाही 25-25 लाख रुपये देऊन दोघांचा सन्मान करून हारजीत होणार आहे. कुस्ती म्हणले तर कोण एक जिंकणार आहे, एक हारणार आहे. आज पृथ्वीराज मोठ्या मनाने त्यानं तयारी दाखवली म्हणून त्यांचा सन्मान करून ही कुस्ती सांगली शहरामध्ये घेण्याचा मी आज निर्णय घेतलेला आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जी कुस्ती झाली त्याच पद्धतीची शेवटी त्या दोघांची पण तयारी बघू आपण. आज शेवटी आपल्याला आज निकाल बघायचा आहे. मॅटवरची म्हणले स्पर्धेच्या नियमाप्रमाणे जर मॅटवर म्हणले तर मॅटवर कुस्ती घेऊ, मातीत म्हणले तर मातीत कुस्ती घेऊ. पण जास्त करून तिथं जी कुस्ती झालेली होती 6 मिनिटाची तीच कुस्ती इथे रिपीट करून ती कुस्ती घेण्याची आपण भर देऊ त्यावर जास्त. पहिलं पाऊल काय असणार आहे म्हणजे दोन्ही पैलवानांनी तुम्हाला संपर्क करावा का तुम्ही त्यांना करणार? दोघांनाही मी करणार, मी करीन संपर्क, त्यांनी करावा. आमच्यात असं काही नाही. आता काल परवा मी पृथ्वीराजचं फोन करून अभिनंदन केलं, शिवराजचा फोन आधीमध्ये चालू आहे, त्याचे वस्ताद गुरुचा फोन चालू आहे, पुन्हा पृथ्वीराजच्या गुरूंच्यावर फोन चालू आहे. त्यामुळे आमच्यात काय असं काय मी त्यांना केला पाहिजे त्यांनी मला केला पाहिजे असं काही नाही. वाटतं तर मी करीन. शेवटी त्यांची तयारी पण झाली पाहिजे तेवढी. कारण आता की पृथ्वीराज मला वाटतं की स्पर्धा झाल्यापासून बाहेरच असेल, सत्कार असतील, लोक भेटत असतील. शिवराज घरीच जाऊन थांबले, तालमीत नाही. तो थोडा वेळ अवधी लागेल त्यांना परत पूर्वपदा म्हणजे ह्याच्यावर येईपर्यंत. एक 8-10 दिवस जाईल वेळ. दोघं वेळ देतील आणि त्या पद्धतीनं आपण कुस्ती घेऊ. पण बक्षिसाची रक्कम ही त्या दोघांना एकसारखी देणार आपण आणि त्यांचा सन्मान आपण योग्य रीतीने करणार. कधी हे म्हणतात पण आता महाराष्ट्र केसरी म्हणून सत्कार वगैरे सगळे सुरू आहे, पण तो बहुमान या कुस्तीच्या माध्यमातून पुन्हा तो मिळणार का? मी सुरुवातीला सांगितलं पृथ्वीराज मोहोळ हा
2025चा महाराष्ट्र केसरी आहे आणि ते सत्य आहे. फक्त जी संभ्रमावस्था झाली आहे जनतेच्या मनामध्ये, ती संभ्रमावस्था निघण्यासाठी पण आज पृथ्वीराजनं तयारी दाखवली म्हणून मी आज प्रेस घेतोय. एवढे दिवस कुस्तीच्या विषयी प्रेस घेतलेली नव्हती. पृथ्वीराजनं तयारी दाखवली, शिवराजवर अन्याय झाला आहे, त्यामुळे या दोघांनी जर तयारी दाखवली तर काहीच अडचण नाही. पृथ्वीराजनं आतापर्यंत तयारी दाखवली नव्हती. शिवराज मला वाटतं खेळायला तयार होईल असं मला वाटतं. पण शेवटी आज पृथ्वीराजची पण भावना काय कळल्या पाहिजेत आपल्याला. पृथ्वीराजनं आता मगाशी दाखवली की मी कुस्ती खेळायला परत तयार, पण त्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यानं पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं हे सुद्धा त्यातनं बोलून दाखवले. म्हणजे एका पंचामुळं एका पैलवानाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ही त्याला पण तेवढी जाणीव आहे. मी जे आता सांगितलं मला 50 ते 60 लाख रुपये खर्च करून तिथपर्यंत पोचतो पैलवानी, 15-20 वर्ष खर्च म्हणजे आयुष्यातली घालवतो. आज शिवराजचे वडील दुधाचा व्यवसाय करतात, दूध म्हणजे दूध गोळा करतात. महेंद्र गायकवाडचे वडील शेती करतात. सिकंदर शेखचे वडील हमाली करतात. म्हणजे अशा घरातली पोरं, कोणीही मोठ्या घरातला पैलवान इथं कुणाला तुम्हाला बघायला मिळणार नाही. अशा घरातनं येऊन एवढा खर्च करून आई वडील पोटाला चिमटा काढून त्या पैलवानाला सांभाळतात आणि पुन्हा जर ऐन शेवटच्या क्षणाला 15-20 वर्षाची मेहनत जर पंचाच्या 5 सेकंदाच्या चुकीमुळे जर वाया जाणार असतील तर मी बाकीचं बोललेलो आहे सगळ्या गोष्टी. सगळ्या जरी असल्या तरी मूळ प्रश्न जो आहे तो अजून काही सुटायचा म्हणजे पंचांच्या निर्णयामुळं ते वाद होतात. अगदी तुमच्यावर पण झाला, तुम्ही आत्महत्या करायची वेळ आली असं म्हटलं. मुळात जो पंचांचा वादाचा जो विषय आहे त्याच्या बाबतीत नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे? महाराष्ट्रामध्ये आपल्याला हेच दाखवून द्यायचे सांगली शहरामध्ये कुस्ती घेऊन की निर्विवाद कुस्ती कशी होती. कितीही मोठी कुस्ती असली, आज ही फायनलची म्हणजे महाराष्ट्र केसरीची निर्विवाद कुस्ती कशी करायची हे सांगली जिल्हा आपला संपूर्ण महाराष्ट्राला शिकवणार आहे आज. की कारण दरवर्षी मागच्या वेळी सिकंदर शेख महेंद्र गायकवाड वाद झालेला होता, त्याच्यापूर्वी काय अशा छोटे छोटे वाद चालूच असतात. पण निर्विवाद कुस्ती कशी करायची किंवा निर्विवाद महाराष्ट्र केसरी स्पर्धा कशा घ्यायच्या हेच आपल्याला सांगली जिल्ह्याच्या माध्यमातून दाखवायचे. म्हणून मी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मागणी करतो आहे. आणि इथं काही प्रथा पाडणार आहे मी. त्या प्रथा इथं येणाऱ्या काळामध्ये कायम चालू राहिल्या पाहिजेत. आज आपण 1 कोटी रुपये बक्षीस दिले म्हणजे पुढच्या वर्षी घेणाऱ्याने दिलेच पाहिजेत 1 कोटी रुपये बक्षीस. ज्याच्यात ताकद आहे, धमक आहे, तोच पुढच्या वर्षी स्पर्धा घेईल. आज स्पर्धा घेत असताना 3-3, 4-4 जण मागतात आणि त्यांच्यातला मग कोण एखादा स्पर्धा घेतो. पुढच्या वेळी ज्याची तयारी आहे महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपये देण्याची आणि बाकी स्पर्धेचा आयोजनाचा खर्च करण्याची, तो स्पर्धा घेईल परत पुढच्या वर्षी. म्हणजे आपल्या सांगली जिल्ह्यापासून काहीतरी सुरुवात व्हावी चांगल्या कामाला. म्हणून माझी मागणी होती की आपल्या सांगली जिल्ह्यात स्पर्धा मिळाव्या. आज कुस्तीगीर संघ, कुस्तीगीर परिषद ह्या महत्त्वाच्या म्हणजे शासनाला असेल माझे ह्या दोन्ही संघांना, कुस्तीगीर परिषद संघांना की दोघांनी एकत्र येऊन एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी. कारण महाराष्ट्र केसरी म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एक मोठं स्थान आहे त्या पदाला आणि ह्या दोन्ही संघटनेमुळं हे कुठंतरी ह्याची किंमत कमी व्हायला लागलेली आहे. त्यामुळे मी आज कुस्तीगीर परिषद असेल, कुस्तीगीर संघ असेल, ही दोन्ही एकत्र येऊन ह्यांची एकच महाराष्ट्र केसरीची पूर्वीपासून चालत आलेली आहे त्या स्पर्धा तशी व्हावी म्हणून व शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांच्यावर जी 3 वर्षाची बंदी घातलेली आहे ह्या बंदी उठवण्यासाठी व दोन्ही हे संघ एकत्र होण्यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब व उद्धवसाहेबांना भेटून ह्या दोघांवरची 3 वर्षाची बंदी उठावी व हे दोन्ही संघटना एकत्र होऊन एकच महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये व्हावी की ज्या पदाला खरोखर आज मोठं स्थान आहे महाराष्ट्रामध्ये, त्या एकत्र होऊन काम केलं पाहिजे. हे मागणीसाठी मी सर्वांना भेटणार आहे. निर्णय घेतला की मी खेळायला तयार आहे, तर शिवराजबद्दल तुमची काही संपर्क झाला? संपर्क झाले. शेवटी माझं खेळाडू म्हणून मत आहे की शेवटी तुला अन्याय झाला तुझ्यावर, तर आज ते अन्याय झालेला होता हे दाखवण्याची तुला संधी आहे. ती संधीचं त्यानं सोनं केलं पाहिजे असं मला वाटतंय. बरं आज मीही त्याच्या बाजूनं 5-4 दिवस झालं तुम्ही बघताय सगळेजण की शिवराजवर अन्याय झाला आहे. आज मला वाटते जरा कमी पृथ्वीराजनं पण कबूल केले. पण शेवटी पृथ्वीराजची चूक नाही पहिल्यापासून सांगतो. 55 शिट्टी वाजल्यानंतर तिथं कुस्ती म्हणजे आपण थांबून चालतच नाही नियमाप्रमाणे. शिट्टी वाजवली त्याचं तो निघून गेला. पण आज त्याच्या बोलण्यातनं असं वाटतं की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं. याचा अर्थ आपण समजून जायचं. 100% ह्या 2 संघटनांमुळं हा वाद तयार झालेला आहे. आता गेल्या वर्षी ह्या वर्षी ह्या 2 संघटना मग कोण अर्धे पहिला होता ह्या स्पर्धेमध्ये सिकंदर शेख खेळायला नव्हता. आता 2 महिन्यानंतर अजून एक महाराष्ट्र केसरी जाहीर झालेलं आहे. म्हणजे त्या पदाला त्या स्पर्धेला किंमतच राहिलेली नाही.
त्यामुळे ह्या दोन्ही कुठेतरी एकत्र येऊन जसं पूर्वी चाललेलं आहे, पूर्वीपासून चालत राहिलेलं आहे, त्या पद्धतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी ह्या मागणीसाठी सर्वांना आणि ह्या दोघांची बंदी उठवण्यासाठी या सर्व प्रमुख नेते मंडळांना भेटणार मी. यातून नवीन पायंडा पडणार नाही का? म्हणजे मूळ जी कुस्ती आहे, मूळ जो कुस्तीचा वाद आहे तो न मिटवता आणखी एक तुम्ही पर्यायी कुस्ती मग होणार, याला बळ मिळेल या वृत्तीला असं वाटत नाही का तुम्हाला यातून काय? नाही, आता आज आपण कुस्ती झालेली नाही हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं. ज्या माणसाला कुस्ती कळत नाही त्या माणसाला सुद्धा कळालं की कुस्ती तिथे चितपट झालेली नव्हती. मी पहिल्यापासून कुस्तीगीर महासंघ असेल त्यातले प्रमुख म्हणजे संदीप बाप्पा बोंडवे असतील, रामदास तडक खासदार साहेब असतील, ह्यांच्याशी विषयी माझा काही एकही आक्षेप नव्हता. साईड पंच ज्या शिवराजनं ज्या पंचाला लात मारली त्या पंचांवरून, आता तिथं शिवराज होतं त्यामुळे मला बाकीचं माहिती आहे, पण त्या पंचाविषयी माझा आक्षेप नाही किंवा पृथ्वीराजवर आक्षेप नाही. माझा आक्षेप फक्त त्या आत रेफरी वाजवली ज्या पंचानं, त्या एका पंचावर आक्षेप आहे माझा की त्याच्या डोळ्याला दिसत होतं की पाठ टेकलेली नाही. तर बाकीच्या कुस्तीमध्ये पाठीखाली हात घालून बघावं लागतं. तुम्हाला एक विनेश फोगटची कुस्ती आलेली आहे बघा, तुम्ही बघितली असेल, जवळजवळ 2 ते 2.5 मिनटं त्यानं तसं धरून ठेवलेलं आहे, तरी कुस्ती रेफरी देत नव्हता, हात घालून सारखं बघत होता की पाठ टेकलेली आहे का. ह्याच्या डोळ्याला दिसत असताना ह्यानं शिट्टी का वाजवली? मला त्याच्या पाठीमागं कोण होतं, त्याला सांगणारं कोण होतं, पण ह्याला अक्कल नव्हती का ह्याला शिट्टी वाजवत असताना? कॅमेरे आहेत, संपूर्ण महाराष्ट्र बघतो ह्या कुस्तीला, पण अति महत्त्वाची कुस्ती आहे, फायनलची कुस्ती मॅटवरची. हे माझा आक्षेप त्या पंचाविषयीच आहे फक्त, बाकी दुसरा कोणाविषयी नाही माझा. मोहोळचे जे जवळची मुलं आहेत ती त्या मॅटवरच्या अगदी जवळ होती, म्हणजे त्यांना शिट्टी वाजवली आणि अवघ्या अर्ध्या सेकंदात मॅटवरती पोहोचतात, जल्लोष साजरा करतात. मग ठरवून होतं हे सगळं, अशी शंका आहे का की तर नियोजनामध्ये चूक झाली त्याच्या? नाही, मला काय वाटत नाही की ह्याच्या पाठीमागे जे परवा कोणीतरी वक्तव्य केले की पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरी ठरलेला होता, हे पहिलाच महाराष्ट्र केसरी ठरतो असं काय मला वाटत नाही. ती जर पोझिशनच आली नसती तर ती ही वेळ झाली नसती. आज पृथ्वीराज पण आले असते आणि शिवराज पण आले नसते, पण आता ते काही ठरवून होतं असं मला वाटत नाही की ते झालेल्या म्हणजे आता अचानक घडलेल्या गोष्टी आहेत. पण खरं ज्या कुस्तीगीर परिषदेनं पाठीमागं आचारसंहिता त्यात एक राबवलेली आहे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये, ती आचारसंहिता कुठं तिथं बघायला मिळाली नाही. मॅटवर जी गर्दी झालेली होती 100, 200, 500 लोकांची, त्या मॅटवर फक्त कुस्तीगीर, पंच आणि त्याचे कोच पाहिजे होते. ही आचारसंहिता ह्यांनीच तयार केलेली आहे, ती आचारसंहिता तिथं कुठं बघायला मिळालेली नाही. घ्या की चला की, ते महत्त्वाचं आहे, ते आता ह्यात लिहून का. हां, जे परवा मी वक्तव्य केलेलं आहे की माझ्या खरं अन्यायाची कबुली कुणी जर दिली नाही तर त्या आम्ही परत पाठीमागं कुस्तीगीर परिषदेला माघारी करणार. पण कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ ह्यातलं पहिला अजून एक कुठली कुस्तीगीर परिषद आणि कुठली संघ, आज कारण कुस्तीगीर परिषदेमधली सगळी लोक कुस्तीगीर संघामध्ये आहेत आणि द्यायची पण अडचण नाही. पण माझ्या मनाला जी समाधान व्हायचं, मी ही माझ्या मनाच्या समाधानासाठी मी मागणी केलेली होती. आणि अर्जुन पुरस्कार विजेते काका पवारांनी मान्य केलेलं आहे की चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला आहे. त्यावेळेचे संदीप बाप्पा बोंडवे यांनी पण मान्य केलं की चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला आहे. आता आज उद्या 1-2 जणांची स्टेटमेंट येतील, मला फक्त एवढंच पाहिजे होतं की त्यांनी मान्य केलं चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला होता, बस. मला ह्याच्या पाठीमागं माझी अपेक्षा अशी काही नव्हती की माझी कुस्ती परत लावा किंवा मला ती गाथा परत द्या, असली माझी काही अपेक्षा नव्हती. मूळ प्रश्न हाच आहे की तुम्ही जरी म्हणता की महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सांगलीत आपण घेऊ आणि वेगळा पायंडा पाडू, इथलं एक गोष्ट झाली, पण पुन्हा महाराष्ट्रात आजपर्यंत जे झालं पंचांच्यामुळे कुस्त्यांचं निकाल बदलतात, त्याच्या बाबतीत नेमकं काय झालं? आपण आज सांगलीमध्ये स्पर्धा घेऊन नुसत्या स्पर्धा घ्यायच्या नाहीत की येणाऱ्या काळामध्ये आपण स्पर्धा कशा पद्धतीने घेतल्या किंवा बक्षिसं कशा पद्धतीने दिली, निर्विवाद स्पर्धा कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला दाखवून द्यायच्यात आणि त्या पद्धतीने येणाऱ्या सगळ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा चालल्या पाहिजेत. हाही एक पॉईंट आपण सांगलीच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना दाखवून द्यायचं आहे की निर्विवाद स्पर्धा कशा होतात. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, स्क्रीन लावल्या पाहिजेत, तज्ज्ञ पंच. आता ते मला वाटत नाही ते शिवराजच्या कुस्तीला पंच होते, तो कधी ह्याच्या आधी मी बघितला होता आणि मला अजूनपर्यंत सांगतो मला त्याचं नाव माहीत नाही, कुठलं तरी विदर्भातला कुठला तरी एवढंच माहिती. तिथं तज्ज्ञ पंच असा पाहिजे की सगळ्या महाराष्ट्रानं, की जो सिनियर पंच असेल महाराष्ट्रात असेल किंवा बाहेरचे जरी पंच बोलवायला आले ते पंच बोलवायचे ठराविक 4-5 कुस्तींसाठी. अशा पद्धतीने काहीतरी वेगळा पायंडा पाडून आपण त्या पद्धतीने त्या स्पर्धा घ्यायच्या, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये बक्षिसाचा असेल किंवा हे निर्विवाद स्पर्धा करण्याचा असेल, एक पायंडा पाडून द्यायचा आपण आज, ते पायंडा पाडून
भविष्यात ह्या स्पर्धा चालल्या पाहिजेत. चालेल सर. सगळं कव्हर झाले. मला जेवढं काय बोलायचं होतं सांगायचं होतं तेवढं. फक्त काय फक्त एक बाईट एका मिनिटातच करा. काय होतं? 2 कुस्तीचं आव्हान आणि 1 मिनिटामध्ये थोडक्यात कसं बोलू सांगा. पृथ्वीराज मोहोळ निर्णय जाहीर केलाय. त्याला माझं दोन्ही पैलवानांना आव्हान आहे की मी सांगलीमध्ये कुस्ती घेणं इच्छितो. 25-25 लाखांची जाहीर करतो. पैलवानांनी यावर आम्हाला लवकर वेळ द्यावी असं आवाहन करतो आणि दोघांचे निलंबन मागं घ्यावं. दोघांचे निलंबन मागं घेतलं जाईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. हां समोर लक्ष ठेवा. हा निलंबनाचा आणि कुस्तीगीर माझा बोलतो. 25 मध्ये आम्ही जाहीर करतोय आणि पूर्ण लावू म्हणून मागे जरा 1 मिनिट. मध्ये ये मागे. पृथ्वीराज मोहोळची भूमिका जाहीर झाली म्हणून तुम्ही ही घोषणा करता. हा पृथ्वीराज मोहोळची भूमिका जाहीर झाली नसेल काय उपयोग नव्हता ना. आज सकाळीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं, पृथ्वीराज मोहोळनं जाहीर केलं की मी आज शिवराज राक्षेवर कुस्ती खेळण्यास तयार आहे. आणि खरं त्याने एक बाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं. हे खरं पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे ह्याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते. म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ह्या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही 25-25 लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि लवकरात लवकर या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू. तसेच कुस्तीगीर संघ व कुस्तीगीर परिषद ह्या दोन्हीतनी एकत्र येऊन ह्या दोघांच्या समन्वयानं एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. कारण महाराष्ट्र केसरी ही एक मोठं पद ह्या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राला आहे आणि त्या 2-2 महाराष्ट्र केसरी होऊन या महाराष्ट्र केसरीचं तुम्ही नाव कमी करताय असं मला वाटतंय. म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून ह्या दोन्ही संघ परिषद आणि संघ एकत्र येऊन एक महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये व्हावी. तसेच शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचं 3 वर्षासाठी झालेलं निलंबन हे पाठीमागं घ्यावं यासाठी ह्या सर्व प्रमुख नेत्यांना लवकरात लवकर भेटणार आहोत. महाराष्ट्र केसरीची पण तुमची कुठली? मागणी हां यापूर्वीही मी सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन मिळावं म्हणून 2 वर्षापूर्वी मी मागणी केलेली होती, प्रेस घेतलेली होती की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान ह्या सांगली जिल्ह्यामध्ये केला जाईल. त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की एक महाराष्ट्र केसरी होत असताना 50 ते 60 लाख रुपये खर्च करून 15-20 वर्षे त्याची मेहनत करून तो त्या पदापर्यंत पोचलेला असतो. अशा एका स्पर्धेत जवळजवळ 100 चांगले कुस्तीपटू तिथे खेळलेले असतात आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होतो. त्याला योग्य तो सन्मान झाला पाहिजे. सांगलीमधनं एक पायंडा पडला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस सांगली जिल्ह्यानं दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला घेऊ दे, औरंगाबादला घेऊ दे, तिथं स्पर्धा घेतल्या तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये देण्याची जी तयारी आहे तो स्पर्धा भविष्यामध्ये घेईल. म्हणून सांगली शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये मी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याची मागणी मागं केलेली आहे, आजही करतो. आणि निर्विवाद स्पर्धा कशा होतात हे सांगली जिल्हा तुम्हाला संपूर्ण कुस्ती शौकीनांना दाखवून दिली. यासाठी मला या स्पर्धेची मी मागणी करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.